महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात सर्वात सुपरहिट ठरलेली लाडकी बहीण योजना आता दिल्लीतही सुरू होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात महायुती सरकार सत्तेवर येण्यात लाडक्या बहिणींचा मोठा वाटा होता आणि त्याच पार्श्वभूमीवर दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या आधी आप संयोजक अरविंद केजरीवाल यांनी ही मोठी घोषणा केली आहे। लाभार्थी महिलांना दर महिना 1000 रुपये देण्याची घोषणा अरविंद केजरीवाल यांनी केली। तसंच मानधन 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार आहे। आता अरविंद केजरीवाल यांनी केलेल्या या घोषणेनंतर दिल्लीच्या लाडक्या बहिणी सत्तेच्या चाव्या आप पक्षाकडे सोपवतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रमोद आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रमोद, ज्या पद्धतीने लाडक्या बहीण योजनेमुळे महाराष्ट्रात आणि याआधी मध्य प्रदेशामध्ये यश मिळालं भाजपाला, तसंच आता आप करू पाहताय दिल्लीमध्ये नक्की काय घडू शकतं? तेजल, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहीण योजनेमुळे दोन्ही राज्यांमध्ये सरकार महायुतीच्या आणि एनडीएची आलेली होती। राज्य मंत्रिमंडळामध्ये आज महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यावरील सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांचे मानधन हे दुप्पट करण्यात आलेलं आहे। आज मंत्रिमंडळामध्ये बैठकीत अनेक लोकहिताचे निर्णय घेतले, त्याची सूची तुम्हाला पाठवतो मी। परंतु ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच यांचं जे मानधन होतं ते दुप्पट केलेलं आहे आणि इतरही जे काही निर्णय आम्ही घेतले दुधाच्या अनुदानाच्या संदर्भात, इतर अनेक निर्णय आजच्या बैठकीमध्ये मंत्रिमंडळाचे घेतलेले आहेत। हे निर्णय देखील सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय आहेत, सर्व लोकाभिमुख असे निर्णय या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतले। त्याचं डिटेल तुम्हाला त्याची यादी मी देतो। परंतु सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणतो ते खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांच्यासाठी, त्यांच्या हितासाठी आजची कॅबिनेट देखील महत्त्वाची ठरली। ITIच्या संदर्भात नाव आहे ते ठाण्याच्या स्किल डेव्हलपमेंट सेंटरने ठाण्याच्या ITIला देखील धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव या ठिकाणी दिलेलं आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं जे कार्य आहे ते फार मोलाचं आहे आणि त्यासाठी त्यांचं नाव देण्याचा निर्णय घेतला आहे। त्याचबरोबर आपल्या पुणे एअरपोर्टला संत तुकाराम महाराजांचं नाव दिलेलं आहे। असे अनेक प्रकल्प, अनेक आज ज्या प्रकल्पांना चालना देण्याचं काम केलेलं आहे आणि अनेक निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी आम्ही झालेल्या जे काही निर्णयामध्ये त्यांचंही ITIला नाव दिलेलं आहे। खरं म्हणजे त्यांचंही कार्य जे आहे खूप मोठं कार्य आहे आणि म्हणून जे आपले या क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत होते आणि त्यांचं आज एक गौरव करण्याचा एक प्रयत्न छोटासा सरकारने केलेला आहे। त्यामुळे या आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक निर्णय घेतले, त्याची सगळी तुम्हाला मी सूची जी आहे ती पाठवतो।